राहुरी शहरात गेल्या आठवड्याभरापासून चर्चेत असलेला शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आलाय। शहरातील संतप्त झालेल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी नगरपालिकेच्या समोर चक्क ठिय्या आंदोलन केलं। राहुरी शहरातील वाढलेली लोकसंख्या आणि बाहेरून येत असलेले परप्रांतीय लोंढे अतिक्रमणास कारणीभूत ठरलेले असून यामुळे स्थानिक असणाऱ्या नागरिकांची मोठी डोकेदुखी वाढत आहे। नवी पेठ, आडवी पेठ, भागीरथीबाई शाळा रोड, शिवाजी चौक, शनी चौक आदी भागातील विखुरलेल्या अतिक्रमणांमुळे रस्त्यावर वाहतूक ठप्प होण्याच्या घटना वेळोवेळी घडत असून यासाठी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी नगरपालिका प्रशासनात चांगलंच धारेवर धरल्यानं मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांनी अतिक्रमणाचा विषय गंभीर घेतल्याचं दिसतंय। काही व्यापाऱ्यांनी आजी माजी नगरसेवकांना साकडं घालण्यास सुरुवात केली आहे, मात्र मुख्याधिकारी महानोर यांनी कायद्यावर बोट ठेवत एक प्रकारे दमच भरल्याचं दिसतंय। त्यामुळे निवडून आलेले नगरसेवकांनी मात्र मौनी बाबांची भूमिका साकारली आहे। आपली शाळेच्या समोरची जी बाजू आहे, आतला रोड जो पाण्याच्या टाकीकडे जात होतो, त्या रोडला शाळेच्या साईडनी थोड्या दिवस फक्त तिथं बसायचं अध्यक्ष साहेबांनी रिक्वेस्ट केली आणि त्यामुळे मला थोडंसं त्यांना सहकार्य करणं आवश्यक आहे। त्यामुळे त्यांना सहकार्याच्या भूमिकेच्या यांनी तर शाळेच्या साईडनी आतल्या साईडच्या रोडला हे पण शाळेच्या साईडनी, कारण की पुन्हा इकडच्या साईडने शॉपिंग सेंटरवाले बसून देणार नाही। या व्यावसायिकांना नगरपालिकेच्या नवीन इमारती कॉम्प्लेक्सच्या आवारात जागा देण्यात येणार आहे, मात्र या जागेवरही काही धनदांडग्यांनी टपऱ्या, हातगाड्या, शेड उभारले असून कब्जा केला असल्यानं ही जागाही वादात सापडणार असून याबाबत मुख्याधिकारी महानवार आणि नगराध्यक्ष तनपुरे काय निर्णय घेणार, या व्यावसायिकांचे कशाप्रकारे पुनर्वसन करणार याकडे या व्यावसायिकांचं लक्ष लागून आहे। दिवसभर नगरपरिषद कार्यालयासमोर प्रवेशद्वारात ठिय्या मांडलेल्या छोट्या व्यावसायिकांना आणि त्यांच्या समवेत असलेले माजी उपनगराध्यक्ष आर तनपुरे यांना अखेर नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे सायंकाळी सामोरे गेले असता त्यांनी सर्वांची बाजू ऐकून घेत समन्वयानं हा प्रश्न सोडवू, तसेच शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या आत फ्रूट मार्केट विकसित करू, तोपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून ज्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही तेथे तुर्तास कुणालाही अडचण होणार नाही या सबबीवर व्यवसाय करावा असं सूचित करत छोट्या व्यावसायिकांनी ठिय्या मागे घेतला। या संदर्भात नगरपालिका प्रशासनाने निर्णय घेतला होता, परंतु मी पहिल्यांदा पण सांगितल्याप्रमाणे प्रत्येक निर्णयाला दोन बाजू असतात। जे गोरगरीब व्यावसायिक आहे त्यांचाही शेवटी सहानुभूतीपूर्वक विचार करणं हे क्रमप्राप्त आहे आणि मग त्यांना पर्यायी कुठंतरी जागा उपलब्ध करणे, एखादं फळाचं मार्केट डेव्हलप करणे अशा स्वरूपाचे निर्णय घेऊन एक तात्पुरतं त्यांना काही दिवसाकरता दुसरीकडे बसून नंतर त्यांची कायमची सोय करणे असे विषय करून एक मध्यमार्ग काढलेला आहे। नव्या पेठेमध्ये आता पृथ्वी कॉर्नरच्या पुढे हायवेपर्यंत कुठलेही फ्रूटवाले बसणार नाहीत, ते पर्यायी थोडं दुसऱ्या जागेत बसतील, काही दिवसांनंतर एक फ्रूट मार्केट डेव्हलप करून तिथं त्यांनी जावं अशा स्वरूपाच्या निर्णयावरती आज नगरपालिका प्रशासन, आम्ही सर्व नगरसेवक आणि जे गोरगरीब सगळे फ्रूट विक्रेते असतील यांच्यामध्ये चर्चा होऊन असा तात्पुरता हा मार्ग निघालेला आहे। परंतु भविष्यामध्ये एक फ्रूट मार्केट डेव्हलप मे बी शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या पाठीमागच्या रिकामी असेल, कुठं असेल की जेणेकरून त्याची तिथं चांगल्या प्रकारे सोय होईल आणि रस्ते या शहरातले मोकळे होतील अशा स्वरूपाचा निर्णय एक प्राथमिक आज या ठिकाणी झालेला आहे। न्यूज रिपोर्टर मीनाश पटेकर, एस9 मीडिया, राहुरी।